नवापूर येथे दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी तहसीलदार कार्यालयाजवळ जनता दरबार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। जनता दरबारचं आयोजन विधान परिषद सदस्य माननीय आमच्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। नवापूर तालुक्यातील 76 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी जनता दरबार घेण्यात येत आहे। मुख्य भूमिका MIDC भागामध्ये संपूर्ण जमीन आदिवासी बांधवांची गेलेली आहे, परंतु रोजगार मात्र परप्रांतीय लोकांना दिला गेलाय। स्थानिक लोकांना रोजगार पूर्णपणे मिळालेला नाही असं KT गावित यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। दिनांक 28/11/2023 रोजी नवापूर तालुक्यात तहसील ऑफिस कार्यालयाच्या समोर जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या जनता दरबारचं आयोजन हे विधान परिषद सदस्य माननीय आमशादादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। नवापूर तालुक्यातील 76 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेतलेला आहे। त्याच्यात मुख्य मुद्दा आपल्या नवापूरच्या MIDC जो भाग आहे त्या MIDCच्या भागात संपूर्ण जमिनी ज्या आहेत त्या आदिवासींच्या गेलेल्या आहेत आणि रोजगार मात्र परप्रांतीय बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांना मिळालेला आहे। स्थानिक उमेदवारांना स्थानिक बेरोजगारांना अजिबातच रोजगार दिलेला नाही। आमची अशी मागणी त्या ठिकाणी राहणार आहे की 25,000 मजूर कामगार, कुशल कामगार, अकुशल कामगारांसाठी त्या ठिकाणी इमारतीचं बांधकाम सुरू केलेलं आहे आणि ते उत्तर प्रदेशचे हिस्ट्री सीटर वगैरे येणार आहेत। त्यांच्याबरोबर 25,000 त्यांच्या बाया आणि त्यांची 3 मुलं असं 1,25,000 ची संख्या होणार आहे आणि एक हिस्ट्री सीटर त्यांच्याबरोबर येणार आहे। म्हणजे साधारणतः 1.5 लाख संख्या ही जी आहे परप्रांतीय त्या ठिकाणी येणार आहे। आणि आमच्या नवापूर तालुक्यातील जे 15-20 वर्षापासून 50 वर्षापासून स्थायिक झालेला जो बेरोजगार आहे त्याच्यात मराठा आहे, मोमेडियन आहे, तेली आहे, सगळ्या समाजाचे लोक जे मुलं आहेत ते सुरतहून अपडाऊन करतात, त्यांना अगोदर रोजगार दिला पाहिजे आणि ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, जे विस्थापित झालेले आहेत ते लोक गुजरातला कामाला जात आहेत आणि कवडी मोल किमतीने त्या जमिनी संपादित केलेल्या आहेत, त्यांच्या वारसदारांना, त्यांच्या शेतमालकांना त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून नोकरी दिली पाहिजे। आणि या ठिकाणी बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक आले तर या ठिकाणी दंगली होतील, मारामाऱ्या होतील, खून होतील, पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल। रंगावलीचे डॅम हे बाहेरून परप्रांतीय 2 लाख लोक आले तर ते पाणी कुठून देणार आहे, हा गंभीर प्रश्न असल्यामुळे स्थानिक ना रोजगार दिला पाहिजे। आणि दुसरा प्रश्न PWDचा आहे, तो PWD एका रस्त्याचं वर्षाकाठी 3 बिलं काढली जातात। तोच रस्ता जिल्हा परिषद, तोच रस्ता PWD, तोच रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि तोच रस्ता वेगवेगळे अशा प्रकारचे 4 बिलं त्याच रस्त्याचे 3-3 महिन्याखाली बिलं काढली जातात। आणि रस्ते बनवताना त्या ठिकाणी बोर्ड लावला पाहिजे आणि त्या बोर्डावर एस्टिमेट आणि कोणत्या खात्याचं रस्ता तयार करण्यात येतो त्याचा आजपर्यंत इथे उहापोह झालेला नाही, बोर्ड लावलेले नाहीत आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जातात। त्याच्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही नावाला आहे। 1 किलोमीटर रस्ता बनवण्यासाठी सरकार 75 लाख रुपये खर्च करतो आणि त्या ठिकाणी फक्त 3 लाखात तो रस्ता बनवला जातो आणि सगळे जो उहापोहा आणि राजकीय लोक आणि ठेकेदार हे तो पैसा संपूर्ण समाजाचा वाटून खाऊन जातात। त्याचा वाटचा पुरण्यासाठी हा जनता दरबारचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यात नॅशनल हायवेचा विषय आहे। नॅशनल हायवे तर नवापूर ते नागपूर जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या रस्त्यावर दररोज मृत्यू होत आहेत कारण त्या रस्त्याचं काम इतकं निष्कृत दर्जाचं आहे की मोटरसायकलवाला हा आतमध्ये जातो, ट्रकच्या खाली हा दाबला जातो आणि याच्यासाठी त्या ठेकेदाराच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला लावायचा आहे। PWDचा रस्ता चरणवाळ घाटात पण तसंच मृत्यूचं तांडव चाललेलं आहे, दररोज मृत्यू होतो आहे। म्हणून PWDच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि दुसरं असं की नवापूरला पर्जन्यमान जे होतं त्याचं पर्जन्य मापक यंत्र फक्त नवापूरला आहे आणि दुष्काळ जाहीर करताना तेच धर्तीवर जाहीर करतात। खांडबारा आणि विसरवाडी परिसरात जर पाऊस आला नाही आणि त्या दिवशी जर नवापूरला पाऊस आला तर त्याची नोंद होते आणि त्याची नोंद संपूर्ण नवापूर तालुक्यासाठी होते। म्हणून पर्जन्य मापक हे संपूर्ण खांडबारा, विसरवाडी, चिंचपाळे या ठिकाणी पण ठेवायला पाहिजे आणि त्यानुसारच त्याचं पर्जन्य दर यायला पाहिजे। दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात
आपल्या हा जो पट्टा जो आहे नवापूर तालुक्याचा हा पश्चिम घाटात मोडतो. पश्चिम घाट मोहीम योजना राबवणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी प्रचंड जैवविविधता आहे डोंगर दऱ्यात, परंतु दरवर्षी उन्हाळ्यात वणवा पेटतो आणि वणवा पेटल्यानंतर इथली जी जैवविविधता आहे, जडीबुटी आयुर्वेदिक वनस्पती या जाळल्या जातात आणि इथला जो आहे तो कशासाठी वणवा पेटला जातो, हजारो हेक्टर जमीन त्याच्या खाली ही जाळून नष्ट होते. हा पण एक गंभीर विषय आहे आणि असं होत असताना तालुक्यातले अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि ते तालुक्यातले गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी हे आमचे आमशादादा पाडवी साहेब इथे जनता दरबार भरवणार आहेत आणि त्या ठिकाणी जनतेने तो प्रश्न उपस्थित करायचा. 76 वर्षापासून आज तगायत या ठिकाणी एकाही आमदारांनी एखाद्याही खासदारांनी लोकप्रतिनिधी जनता दरबारचं आयोजन केलेलं नाही आणि त्याच्यासाठी इथल्या लोकांची सोयीसाठी, नवापूरच्या जनतेच्या सोयीसाठी, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, उकाई डॅमचं 5 TMC पाणी मागवण्यासाठी या जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जय महाराष्ट्र, जय आदिवासी. MIDC या ठिकाणी जे बांधकाम होत आहे तिथे मात्र परप्रांतीय येथील 25,000 कुशल आणि अकुशल मजूर कामगार यांच्यासाठी बांधकाम करण्यात येत आहे. त्याचबरोबर 25,000 मजूर कामगारांसोबत त्यांचा परिवार देखील असणार आहे. एका मजूर कामगारासोबत त्यांच्या पत्नी, मुले असे 5 लोकांचा परिवार असेल. अर्थात 1,25,000 एवढे लोक नवापूर MIDC येथे येतील. तसेच त्यांच्यासोबत हिस्ट्री सीटर लोक सुद्धा असतील. साधारणतः 1,50,000 परप्रांतीय लोक MIDC मध्ये येणार आहेत. त्यांच्याऐवजी अनेक वर्षांपासून राहत असलेले स्थानिक रहिवासी समस्त जाती धर्मातील लोकांना रोजगार दिला गेला पाहिजे. तसेच ज्यांची जमीन MIDC मध्ये गेलेली आहे त्यांच्या वारसदार आणि मालकांना मॅनेजर अथवा विविध पदावर भरती करण्यात यावं असं देखील KT गावित यांनी मागणी केली आहे. तसेच परप्रांतीय लोक नवापूर MIDC येथे आल्यावर दंगली होतील, मारामारी होतील, विविध प्रकारचे गुन्हेगारी होतील, तसेच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे अनेक समस्या निर्माण होतील अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार दिला पाहिजे असं देखील यावेळी म्हटलंय. PWD विभागातील समस्यांबाबत देखील ते बोललेत. एका रस्त्याचे 3दा बिले काढली जातात. जो रस्ता जिल्हा परिषद बनवते तोच रस्ता PWD पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत बनवले जाते आणि अशा प्रकारे 3 वेळेस बिलं काढली जात आहेत. ही देखील मोठी समस्या आहे असं KT गावित यांनी म्हटलंय. अनेक समस्या निवारण करण्यासंदर्भात जनता दरबार कार्यक्रम नवापूर येथे आयोजित करण्यात येत आहे. नवापूर तालुक्यातील समस्त नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आपापल्या समस्या मांडाव्यात अशी देखील नागरिकांना विनंती केली आहे. पत्रकार परिषद प्रसंगी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी KT गावित, नंदुरबार उपजिल्हा प्रमुख मनोज बोरस्ते, नंदुरबार उपजिल्हा संघटक विजय ठाकरे, नंदुरबार तालुका प्रमुख अरुण गावित, युवासेना संघटक नंदुरबार सुरेश वळवी, उपतालुका प्रमुख नंदुरबार प्रवीण ब्रह्मे, उपतालुका प्रमुख नवापूर गोविंद उर्फ आबा मोरे, शहर प्रमुख नवापूर महादू गावित, दिनकर वळवी, अमरसिंग पाडवी, भरत मोरे इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्याय अन्याय न्यूजसाठी संपादक विजय तिजवीज, नवापूर.